नमस्कार मित्रांनो. तर आपण 2-3 दिवस झालं ब्लॉग टाकला नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो, कारण की जरा तब्येत बरोबर नसल्यामुळे आपण ब्लॉग टाकता नाही आला. पण आज मी परत आलेलो आहे साईडवर विजिट मारण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे सगळे इथं 1 2 3 हे 3 मेटल बॉक्स, परत इथं हे पण दिसतं ते आपल्याला मेटल बॉक्स. हा टी व्हीचा आहे, सोडा टी व्हीचा मेटल बॉक्स आहे. हा मेनचा 12 मॉडेलचा मेटल बॉक्स आहे. तर आपण बघू शकता हे सगळे मेटल बॉक्स असे तुम्हाला तर वाटत असेल हे नवीन आहे काय आहे, कशाबद्दल आहे, म्हणजे कशी वायरिंग आहे काय आहे. तर आपल्याला हे सांगतो तुम्हाला, सगळे इथं स्विच बोर्ड बसणार आहे. तर त्याच्यामुळे हे असं रिकाम्या वायरी सोडलेल्या आहेत आपण. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच कुठली वायर कुठे जाते, कुठली वायर कुठे जाते. पण आपल्याकडे काही सेटअप नसल्यामुळं मी तुम्हाला असं खोलून सांगू शकत नाही, कारण की का नाही सेटअप लागतो ना आपल्याला. तर आपला एक 2-4 दिवसामध्ये आपला सेटअप तयार होईल. तर तेव्हा आपण एकदम ॲक्युरेट वायरिंग शिकायचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला शिकवल. तुम्ही माझं काही चुकलं तर तुम्ही मला शिकवा. तर तुम्ही बघू शकता. तर हा जो वरचा दिसतोय, हा वरचा जो दिसतोय तो ACचा आहे. आपण स्वतःच्या मनाने काही करू शकत नाही. इथं ही बिल्डिंग आहे, आपण हे स्वतःच्या मनाने काय करू शकत नाही. इंजिनियर जेव्हा आपल्याला, इलेक्ट्रिकल इंजिनियर जेव्हा आपल्याला डायग्राम देईल त्या डायग्रामनुसार आपण हे मेटल बॉक्स लावू शकतो. असं सहज आपल्याला काही करता येत नाही. तर त्याच्यामुळं आपण हिथं दिलेलं आहे. पण समजा कुठला ड्रॉप आपल्याला भेटला नाही तर आपण आपल्या मनाने मेटल बॉक्स इकडं तिकडं करू शकतो, नॉर्मल गोष्ट आहे. तर ते तुम्ही बघू शकता. अजून सांगायचं राहिलं तर हे सगळे हा जो वरचा मी तुम्हाला सांगितला हा ACचा पॉईंट आहे. तर ACचा पॉईंट हा ह्यांनी इथं दिलेला आहे, कारण की इकडं ड्रॉप नसल्यामुळं तर आपल्याला AC लावायच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होणार. AC लावताना याचा पाईप पार हिथनं असं टाकावं लागेल. तर बाकी तो वेगळा विषय, तो सोडून द्या. बाकी काय आहे, सगळे बोर्ड आहेत. तुम्हाला तर मी मागच्या वेळेस सांगितलं 2way हे बाथरूमचं आहे. हे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूममध्ये हा बाहेरचा पॉईंट आहे, हा गिझरचा पॉईंट, मेन पण इथं चालली आहे, सगळं इथं चाललेलं आहे. बाकी हा TVचा आहे, TVचा आपण दिलेला आहे इथं. आणि हा तर मेन आहे जो DBमधनं आलेला वायरिंग प्लस ह्या बेडरूमच्या वायरिंग हे इथं आलेलं आहे मेनमधला. आणि ह्या DBच्या ह्या बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या वायरिंग हे इथे आलेले आहेत. तर मग तिथनं स्विच ऑन ऑफ होऊ शकतं. तर बाकी आपण माझं सेटअप जेव्हा येईल तेव्हा पूर्ण आपण क्लिअरमध्ये शिकू. आता सध्या कसं आहे, माझं सेटअप नसल्यामुळं मला काय तुम्हाला क्लिअरमध्ये सांगता येणार. पण मी प्रयत्न करतो की का नाही सांगण्याचा. तर बाकीचा आपण सेटअप आल्यानंतर परत तयारी करू, परत प्रयत्न करू तुम्हाला सांगण्याचा. तसं पण मित्रांनो वेळ कमी भेटतो कामामुळं, त्यामुळं आपल्याला रोजच्या रोज व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. तरी पण आपण प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ एडिट करायचा. आपण वेळ काढतो. त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, कामामुळे वेळ भेटत नाही. तरी पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत तर असतील तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो, आपण बाकीचे व्हिडिओ बाकीचं पुढच्या वेळेस सांगू. तर बाय मित्रांनो.